तुम्ही जे म्हणताय की माना का 288 आमदारांच्या माना कापा, त्यांनी हे पण म्हटलंय की आमदाराच्या घरासमोर लघुशंका करा आणि माना कापा. त्यांनी माझ्या घरासमोर यावं माझी मान कापायला आणि लघुशंका करायला. मी त्यांचं काय कापतो हे पूर्ण महाराष्ट्राला दिसेल, पूर्ण महाराष्ट्राला दिसेल की माझ्या घरासमोर त्यांनी लघुशंकेला यावं, मी त्यांचं काय कापतो हे समजून जावं. त्याच्यानंतर तुम्ही 20 वर्षात शेतकऱ्यांसाठी असं काय केलं का तुम्हाला आता शेतकऱ्यांबद्दल म्हणजे तुम्ही जेव्हा पराभूत झाले तेव्हापासून तुम्हाला कळवळा निर्माण झालेला आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कोणता प्रकल्प आणला काय, इथे संत्रा प्रकल्प आणू शकले काय, तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी MIDC स्थापन करू शकले काय, नाही. म्हणजे तुम्ही स्वतः किती असफल आमदार होते, मंत्री असून 9 खात्याचे मंत्री असताना तुम्ही काही केलेलं नाही. दिव्यांग मंत्रालय तुमच्याकडे असताना तुम्ही फक्त काय मी मोठा, मी म्हणतो तसा, वाटेल तसं बोलायचं, वाटेल तसं बरळायचं मुख्यमंत्र्यांबद्दल, प्रधानमंत्र्यांबद्दल. म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे. आपण शेतकरी नेता, मला त्यांना फोकस व्हायचा आहे शेतकरी नेता. आणि मला ही शक्यता वाटते की पंजाबच्या धर्तीवर आपण तर काही करू शकतो का, असंतोष मिळवू शकतो का, ट्रॅक्टरनी जाम करू शकतो का, किंवा अजून टिकाईत सारखं राखेची टिकाईत सारखं आपण काही करू शकतो का, अशा प्रकारची त्यांची मानसिकता मला दिसते.